छाती आहे 28, 28चा चौथा काढला तर 7 होतं. 7 वर एक मार्जिन केलेले आहे. त्यानंतर मी एक 1.5 इंच शिलाईसाठी ठेवले. गळ्याची बाजू आहे तिचा गळा आहे 2 आणि खालची बाजू 4. गळा गोलच आहे. आपण घेतोय. शोल्डर आहे 10.5. आर्मोल आहे. आता इथं बघा, आपण गळा आणि शोल्डर दोन्ही मिळून किती घेतले? 5 घेतले. 5 घेतले तर इथं सुद्धा आर्मोल आपण 5चाच घेतो. 5 वर मार्जिन केलेले आहे. हे पूर्ण त्याचं माप घेऊन झालेलं आहे. आता आपण ह्याची कटिंग करणार आहोत. तर हे कटिंग बघा असे. एक्स्ट्रा कपडा आहे त्याच्यामुळं मार्जिन करणं गरजेचे आहे. हे बघा, खालचा घेर जे आहे फ्रॉकचा तो अम्ब्रेला घेर आहे. ही 1, 2, 3 आणि 4 बाजू आहे. तर ह्याचं हे बघा, हे अम्ब्रेलाच आहे ना, याच्या सुद्धा आपण अशी घडी करायची आणि घडी करूनच ह्याचं सुद्धा माप घ्यायचं आहे. याचं माप घ्यायचं आहे. ते 4 आहे तर इथं 4च माप घ्यायचं. मार्जिन केलं, हे साईडला घेतलं. त्यानंतर आपण खालच्या घेराचं माप घेतोय. खालच्या घेराचं माप जे आहे तर आता आपण हे त्याचं माप घेतलंय, त्याच्यामुळे हे उंचीचं माप आपण इथून टाकणार आहे. तर हेचं माप आहे 15. 15 ते बरोबर 15 ठेवायचं. अर्धा इंच खाली शिलाईसाठी घेतो आपण. खालच्या बाजूने आपल्याला दुमडपट्टी करावं लागेल, त्यामुळं आपण अर्धा इंच धरतोय. आता हा टेप आहे असा सरळ असंच फिरवायचं आहे आपल्याला. बरोबर, असं फिरवताना मधून मधून आपल्याला जसं आपण टेप फिरवतोय का तसं मधून मधून आपल्याला मार्किंग करायचे आहे. आता हे आपण ज्या अर्ध्यातून मार्किंग केलेले आहे तोच आपण असा पलटून घेणार आहे कपडा. म्हणजे पूर्ण मार्किंग करायची गरज नाही. बघा, हे कपडा सरळ करून घ्यायचा आहे. कपडा खालीवरी नसला पाहिजे. माझा हा कॉटनचा कपडा आहे त्यामुळे माझा कपडा सरकत नाही. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना गरमी जास्त असते, त्यामुळं आपण कॉटनचा कपड्याची शिवतोय आता. तर बघा, ही माझी बरोबर साडी बंद आलेली आहे. तर चला आपण खालच्या घेराची सुद्धा आता कटिंग करून घेणार आहोत. आता हे जे आहे तर बघा, आपण असं करणार आहोत. आणि आपण कुठलं माप घेतलं होतं तर हे माप घेतलं होतं. तर याची बरोबर अशी कटिंग करायची. आता हा आपण असा निवडला. बघा किती मोठा घेर होतोय. भरपूर असा मोठा घेर झालेला आहे.
ही झाली आपली अम्ब्रेला फ्रॉक. इतकी सुंदर अशी आणि इतक्या कमी वेळात बघा दिसते ही, आणि किती सुंदर आहे बघा. 8 वर्षाच्या मुलीची आहे. एवढा पूर्णपणे घेर होतोय तिचा, किती खूप छान असं बघा. इतका मोठा घेर आणि इतकी छान होती आणि अगदी सोपी बघा. आता ह्याला इथं शिलाई का नाही, हे बघा हा खालचा घेर आहे, किती सुंदर आहे. आणि हे त्याचं वरची बाजू आहे. तर ही अशी खूप छान एक फ्रॉक मी आता फक्त कटिंग करून झालेली, त्याच्यानंतर मी शिवणार आहे.